हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हायव्होल्टेज जागांवर प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। 7 मेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान। बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीचा प्रचार शिगेला। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या 5 सभा। बारामती लोकसभेकडे साऱ्या देशाचा नजरा। शेतीचं पाणी कुणाच्या बापाची मालकी नाही। सत्तेचा गैरवापर करून कुणी दमदाटी करत असेल तर त्यांना जागा दाखवा। शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तुमच्या मतानं कुठं जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? भाजपच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार। बारामती लोकसभेत 200 कोटी वाटण्यात येणार असल्याची चर्चा। रोहित पवारांचा गंभीर आरोप। 70,000 कोटी वाटले तरी जनता शरद पवारांसोबतच राहणार असल्याचाही दावा। एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर हातकणंगले लोकसभेसाठी सभा। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंचं शक्ती प्रदर्शन। इचलकरंजीमध्ये शाहू स्वाभिमानी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने तर शिवतीर्थ चौकात स्वाभिमानी आणि शिंदे गट आमने सामने। 6 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या प्रचारात असणाऱ्या अभिजित पाटलांच्या कारखान्यावरच आज फडणवीसांची सभा। कारखाना जप्तीनंतर मदतीचं आश्वासन मिळाल्यानं पंढरपूरचे अभिजित पाटील महायुतीत। उद्धव ठाकरेंची आज अलिबाग आणि नवी मुंबईत सभा। अनंत गीतेंसाठी अलिबागमध्ये तर नवी मुंबईत राजन विचारेंसाठी प्रचाराचं आयोजन। गुजरातला उद्योग जात असताना आमच्यावर टीका करणारे मोदींचे नवे अंधभक्त। संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका। गुजरातला गेलेल्या उद्योगांवरून राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना सवाल। भाजपसोबत सत्तेत असताना गुजरातला गेलेल्या उद्योगांना रोखलं का नाही, राज ठाकरेंचा सवाल। शिवसेना भाजपची पुन्हा युती व्हावी म्हणून 5 वेळा प्रयत्न केला, पण ठाकरेंना 5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसायचं होतं। मुख्यमंत्री शिंदेंची टीका। हेमंत करकरेंना लागलेली गोळी ही कसाबच्या नाही तर आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली। उज्ज्वल निकमांनी पुरावे लपवले। एसएन मुश्रीफांच्या लिखाणाचा दाखला देत वडेट्टीवारांचं वक्तव्य। काँग्रेसवाल्यांना कसाबच्या बदनामीची चिंता। देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका तर माझ्या येण्यानं विरोधकांना मिरची झोंबलीये। भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकमांचं प्रत्युत्तर। अजित पवारांचे पुत्र जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला। अंतरवली सराटीतल्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।